हाय हॅलो एव्हरीवन, आवरले का काम वगैरे? हे बघा मी आज गोलीला बाहेर काढले. तसं ते मी त्याला बाहेर काढत नाही, तो ना नुसतं माती वगैरे खातो. हे बघा, त्याला गोटी खेळायचे तर आम्ही ना त्याला लिंबू देऊन टाकले. त्याला चप्पल घालायला बोलते, ते चप्पल पण घालत नाही तो. पाऊस पण येणं जाणं चालू आहे, कपडे पण सुकत नाही. आज तुम्ही एवढे कपडे टाकले घरच्या बाहेर. अरे लागतोय ना मला लिंबू. ऐकत नाही आमचा गोली. आणि मला तर जास्त बाहेर जाऊन व्हिडिओ वगैरे काढता येत नाही, काय नाही. गोली मी आज चालली, आता तुला सोडून चालली मी बाहेर. आहे ना, मला व्हिडिओ काढायला बोलले ना तर मला खूप भीती वाटते, खूप म्हणजे खूप जास्त. गोलीचं वाला लोक आहे ना तोंड बघत बसता, काय बोलू असं होऊन जाते ना. तर मग बाहेर काढायला ना कसं माझं गाव असतं ना, तर मी तर एवढे भारी भारी व्हिडिओ काढले असते ना, रोज ऑडिओ रेकॉर्डवाला. म्हणजे खूप आमच्या गावाकडे ना, म्हणजे गावामध्ये सिपना नदी आहे. ती नदी पण जवळच आहे. आणि ह्या टायमाला एवढं पाणी वगैरे भरून जातो ना, म्हणजे वातावरण पण असं बघण्यासारखं आहे आमचं मेलघाट एरिया. मग आमच्या गावाकडे शेती पण आहे. मग आमच्या घरात गार्डन वगैरे, फुल वगैरे पण आहे. आणि इकडं सिटीमध्ये कसं भाड्याच्या खोलीमध्ये राहणं म्हणजे थोडं अवघडच असतं. सगळ्या गोष्टी आतल्या आतच, बाहेर पण जायची गरज नाही. आपलं गाव असलं तर आपण कोणाच्या बी घरी जाऊन बसू शकतो. म्हणजे आपलं गाव असतं ना. आपल्या गावामध्ये म्हणजे आपण आझाद असतो, दुसरीकडे नाही ना. दुसरीकडे आपण व्हिडिओ काढायला पण अरे यार कोणी बघून तर नाही घेणार, अरे यार हे बघतोय तर आपल्याला हे काय तर बोलणार आहे ना. म्हणजे असं मनात आहे ना, अशी दगदग असते. म्हणून ना जास्त मी ॲडिओवाला व्हिडिओ शूट करू शकत नाही. आणि गोलीमुळे ना मला जास्त बाहेर पण जाता येत नाही. मेन पॉईंट तर आहे, गोलीमुळे मला जास्त बाहेर जाता येत नाही, असा प्रॉब्लेम आहे. मला आहे ना कोणाच्या सपोर्टने, जेवढे पण माझे फेसबुकमध्ये माझे ॲक्टिव्ह फॉलोवर आणि जे माझे नॉन फॉलोवर, जेवढे पण माझे भाऊ बहीण आहे, त्यांच्याच मला सपोर्ट आहे. बाकी मला आहे ना कोणाचा सपोर्ट नाही. आणि हा काम करायचा उद्देश म्हणजे, फेसबुकमध्ये काम करायचा उद्देश म्हणजे मला स्वतःसाठी आणि स्वतःच्या मेहनतीने मला काय करायचं आहे ना. घरचा ना, माझा नवऱ्याचा, मला कशाचं कोणाचं काही नको आहे. मला माझ्या स्वतःच्या नावाचं काही ना काही मला करायचं आहे. कारण की कसं आहे, आजकालची सिच्युएशन अशी आहे ना, दुखलं तर बायको आणि सुखी असलं तर आपलं घरचे लोक दिसतात, असे असतात लोक. काही आपण कोणासाठी किती बी जीव दिलं ना, तर आपलं कधी होत नाही. सगळेजण नसतात, काही आहे असे. कारण की मी तर खूप अनुभवले. पण काय आता, मुलासाठी काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. काही गोष्टी आपण कोणत्या माणसाला किती बी समजवलं ना, तो फक्त ॲक्टिंग करतो की मी सुधारला हो, पण तो सुधरत नाही, खरं सांगू तर. आणि त्यांना आपण आपली मनाची गोष्ट सांगतो, नाही बाबा असं तसं, पण तो असतो त्याच्या मनात गोष्टी ठेवतो. आणि एखादी वेळ भांडण झाला, एखादी वेळ काही गोष्टी झाले की लगेच पटकन बोलून देतो. आणि बायका किती भोड्या असतात ना, की सगळ्या गोष्टी आपल्या माणसांना सांगून देतात. पण ते माणूस आहे ना एवढा बेकार असतो ना, त्यांच्या घरच्या काही गोष्टी तर नाही सांगणार, पण आपल्या काय गोष्टी सांगितलं ना तर लगेच भांडण झालं का ते लगेच पटापटा बोलून देतात. म्हणून आपल्या मनाची गोष्ट आपल्यामध्येच ठेवा. आपल्या माणसांना सांगू बी नका. ज्याचे चांगले नवरे आहे ते समजून घेतात, पण ज्याचे चांगले भवरे नसले ना, तर ते ना एक नंबरचे लो क्वालिटीची असतात. असे लोक आहेत, दाखवता असे की अरे बापरे आमच्याशिवाय तुमचं कोणीच नाही आहे. आणि जेव्हा करायचा टाईम येतो ना, केलेलं वाला पण काढून देतो. म्हणून आपली मेहनत, आपलं कष्ट, आपल्या सगळ्या गोष्टी आपलं असतो. कारण की काय, आमचं भरपूर जण असे आहे फेसबुकमध्ये जास्त करून नवरा बायको व्हिडिओ काढतात. त्यांचे व्हिडिओ पण चांगले असतात, कारण की ते दोन्ही मिळून एकमेकाला सपोर्ट करतात, चांगली जिंदगी जगायचा विचार करतात. आणि आमचे असे आहे, मी कोणाला लाईक कमेंट बी करते ना, कोणाला करते काय करते म्हणजे असं घडे लक्ष देतं. म्हणजे कसं माणसाचं आहे ना मूड असं डिस्टर्ब होऊन जातं घरी. यार आपण मनापासून काम करते आणि माणूस सारखं आपल्याला टॉर्चर करतो. ते कसं आहे आजकाल म्हणजे कलयुग आहे हा. जेवढं माणूस सत्यवान राहणार, जेवढं माणूस इमानदारीने राहणार ना, त्याला तेवढंच गोळे लागणार आहे. आणि जो माणूस फालतूचे चाळे करणार ना, त्याचीच वाहवागिरी होणार आहे. ते जसे नाचवणार आहे ना, तसे नाचणारे लोक आहे. आपण किती बी इमानदारीने राहिलो, किती बी चांगलं राहिलं, सगळ्या गोष्टी बी केल्या ना, तरी पण ते असे आहे. काय करायचं आता, चलती का नाम गाडी आहे, असं झाले आता माझ्यासोबत. काय सांगायचं. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तर आज फोटो बी सोडलो नाही गुड आफ्टरनूनचा. आता पाऊस पण असं येतो ना आमच्याकडे, 5 मिनटं येतो
अर्धा तास 1 तास ऊन, मग अर्धा तास पाऊस पडतो, मग 2 तास ऊन. असं आहे ना, पाऊस पण लय चापटतो आहे. चला आता मला ना गोलीसाठी पण खायला बनवायचं आहे. माझं एकच आहे, कारण की आम्हाला भाऊ पण नाही. आता रक्षाबंधन येते ना, एवढं फेल वाटतंय ना यार. आम्हाला तरी एखादी भाऊ असताना आणि काय दुःख काय गोष्टी झाल्या असताना, तर भाऊ वगैरे असताना तर कसं थोडाफार बोलून आपण त्यांना सांगून मन मोकळं करताना. असे भरपूर लोकांना बघते मी की काय गोष्टी झाल्या तर भावांना सांगता. आम्हाला तर ते पण नाही. आमचे पप्पा सगळे आहे, तर आमच्या काही गोष्टी प्रॉब्लेम बी झालं ना, तर कोणी आम्हाला सपोर्ट करत नाही. आणि कोणाकोणाची बहिणी फालतूगिरी बी करता ना, तरी पण नाही, ती आमची बहीण आहे. अरे आम्ही पण कोणाचे लेकरं आहे, आम्ही पण कोणाचे काय आहोच ना, आमचं पण जीव आहे. पण कोणी याला समजून घेत नाही आहे. आज आम्हाला एखादा भाऊ असता ना, तर वेगळीच गोष्ट असते. आम्हाला पण असं वाटतं यार की रक्षाबंधन येते, आमच्या भावाकडे जाऊ, आमच्या आईकडे जाऊ. मला तर लग्नाला आज 5 वर्ष झाले. 5 वर्ष ती माझ्या माहेरला गेली नाही आहे. का नाही गेली? भाऊ असता तर घ्यायला आला असता. हिच्यात आम्ही 2 पैसे बी उडवले ना, मी तर पैसे बी उडवते ना. 2 पैसे काही गोष्टी असले ना, घरी नसले असलं तर आणते मी, तरी पण आम्हाला लोक बोलून देतात. आणि लोक हजार 2-2 हजार एकाच रात्रीला ओढून टाकतात. त्यांना ते पैशाची किंमत नसती. म्हणून मी हा मार्ग निवडला आणि मी पण इज्जतीनेच काम करते. की माझे असे घाण व्हिडिओ नसता की मी घाण व्हिडिओ टाकते. आपलं जे होतं तेवढं पद्धतशीर टाकते, तरी पण मला सारखं बोलून असं मेंटली टॉर्चर करून देतात. त्याच्यामध्ये आमचा बोली पण मला एवढा त्रास देतो आहे ना, खूप म्हणजे खूप. तरी पण मी काम सोडत नाही. थोडं का होईना, पण दरवेळेस मी माझ्या ID मध्ये लक्ष देते. फक्त माझ्याकडून एवढी चूक होती की मला ना प्रत्येकाच्या व्हिडिओ पोस्टमध्ये जाऊन ना लाईक कमेंट करता येत नाही टायमावर. असं माझं प्रॉब्लेम होते. तेवढं मला समजून घ्या. धन्यवाद. आपली बहीण समजून मला समजून घ्या. थँक्यू.